नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय युवा दिन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर वारंवार विचारले जाणारे MCQ प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. हा विषय MPSC, UPSC, SSC, पोलीस भरती, तलाठी भरती, ZP भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे भारतातील युवकासाठी प्रेरणास्थान मानले जातात. त्यांचे विचार, आत्मविश्वास, राष्ट्रसेवा आणि अध्यात्म यावर आधारित आहे. त्यामुळे या विषयावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो आणि कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते, शिकागो धर्मपरिषद, रामकृष्ण मिशन आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 जानेवारी, ऑप्शन बी 12 जानेवारी, ऑप्शन सी 15 जानेवारी, ऑप्शन डी 26 जानेवारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए महात्मा गांधी, बी स्वामी विवेकानंद, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? ए 12 जानेवारी 1863, बी 2 ऑक्टोबर 1869, सी 14 एप्रिल 1891, डी 15 ऑगस्ट 1872. तर याचे उत्तर आहे ए 12 जानेवारी 1863. प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय युवा दिन प्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? ए 1984, बी 1985, सी 1990, डी 1975. तर याचे उत्तर आहे बी 1985. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने कोणत्या वर्षी घेतला? ऑप्शन आहेत ए 1984, बी 1985, सी 1986, डी 1992. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1984. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? ए नरेंद्रनाथ दत्त, बी मोहनदास गांधी, सी सुभाषचंद्र बोस, डी बाल गंगाधर टिळक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे नरेंद्रनाथ दत्त. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वामी विवेकानंद हे कोणाचे शिष्य होते? ए रामकृष्ण परमहंस, बी दयानंद सरस्वती, सी रामन महर्षी आणि डी श्री अरविंद. तर याचे उत्तर आहे ए रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेत कोणत्या वर्षी भाषण केले? ऑप्शन आहे ए 1893, बी 1885, सी 1905, डी 1947. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1893, ए ऑप्शन ए 1893. प्रश्न क्रमांक 9 आहे, शिकागो धर्म परिषद कोणत्या देशात झाली? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी जापान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी अमेरिका. शिकागो धर्म परिषद अमेरिका देशात झाली.
प्रश्न क्रमांक 10 आहे, स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ए. आर्य समाज, बी. रामकृष्ण मिशन, सी. ब्राह्मो समाज, डी. इस्कॉन. तर याचे उत्तर आहे रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 11 आहे, राष्ट्रीय युवा दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? ए. शेती विकास, बी. युवकांना प्रेरणा देणे, सी. व्यापार वाढवणे, डी. पर्यटन प्रोत्साहन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. युवकांना प्रेरणा देणे. प्रश्न क्रमांक 12 आहे, स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध घोषवाक्य कोणते? ए. करो या मरो, बी. जय जवान जय किसान, सी. उठा जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका, डी. सत्यमेव जयते. तर याचे उत्तर आहे सी. उठा जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वामी विवेकानंद यांचे जन्म कुठे झाला? ए. मुंबई, बी. कोलकाता, सी. दिल्ली आणि डी. चेन्नई. तर याचे उत्तर आहे बी. कोलकाता. स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रश्न क्रमांक 14 आहे, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या देशात साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. नेपाळ, बी. श्रीलंका, सी. भारत, डी. बांगलादेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत, सी. भारत. प्रश्न क्रमांक 15 आहे, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ए. शिक्षण मंत्रालय, बी. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, सी. गृह मंत्रालय आणि डी. संरक्षण मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय. प्रश्न क्रमांक 16 आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत 1897, बी. 1902, सी. 1885, डी. 1910. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 1897. प्रश्न क्रमांक 17 आहे, स्वामी विवेकानंद यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन आहे ए. 1893, ऑप्शन बी. 1902, ऑप्शन सी. 1915, ऑप्शन डी. 1947. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 1902. प्रश्न क्रमांक 18 आहे, स्वामी विवेकानंद यांना युवकाचे प्रेरणास्थान का मानले जाते? ए. त्यांनी युद्ध केले, बी. त्यांनी विज्ञान शोध लावले, सी. त्यांनी आत्मविश्वास व राष्ट्रसेवेचा संदेश दिला आणि डी. त्यांनी राजकारण केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. त्यांनी आत्मविश्वास व राष्ट्रसेवेचा संदेश दिला. प्रश्न क्रमांक 19 आहे, राष्ट्रीय युवा दिनाचा संदेश काय आहे? ए. फक्त क्रीडा, बी. सक्षम आणि चारित्र्यवान युवक घडवणे आणि सी. उद्योग वाढवणे, डी. कर संकलन वाढवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सक्षम आणि चारित्र्यवान युवक घडवणे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 20 आहे, स्वामी विवेकानंद यांचे विचार कोणत्या मूल्यांवर आधारित होते? ए. संपत्ती आणि सत्ता, बी. आत्मविश्वास, अध्यात्म आणि मानवसेवा, सी. व्यापार आणि नफा, डी. युद्ध आणि राजकारण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. आत्मविश्वास, अध्यात्म आणि मानवसेवा.